मी म्हटलं की मला 30 वर्षानंतर हा पुरस्कार मिळाला. माझी आई मला काय म्हणायची की भाऊ तू कधी आदर्श होशील रे म्हणून. तेव्हा मी त्या आईला म्हटलं होतं की आई थांब, माझे सारे मित्र एकदाचे झाले गंभीर मी होईल म्हणून. आणि मी म्हटलं होतं की आई आपला पूर्ण शिक्षण मंत्री आपल्याला मिळाला ना, आपल्याच जिल्ह्याचा, आपल्याच गावचा, की मगच आपण होऊन जाऊ म्हणून. आणि हे वाक्य माझ्या शिक्षकांनी खूप टाळ्या वाजवून सांगितलं की वा 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 सर तुम्ही बरोबर बोललात म्हणून. पण तुम्हाला आठवण होतं का की पहिलीला इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणारे रामकृष्ण मोरे जे तुकोबाचे वंशज होते, सरांनी त्याच्यानंतरची पुढची पायरी केली की पहिलीला CBSE अभ्यासक्रम पण दिला. हा CBSE अभ्यासक्रम दिल्याने काय झालं, आपण आधी म्हणत होतो की पहिलीपासून इंग्रजी नाही होणार म्हणून. पण जग ग्लोबलाइज होत आहे आणि या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये इंग्रजी अनन्यसाधारण महत्त्व झाले. हे आपल्या शिक्षण मंत्र्यांनी ओळखलं आणि म्हणून ते म्हटले की सर तुम्ही ZPच्या कार्यक्रमाला या आणि 2 शब्द बोला. आणि मी एक गीत म्हटलं इथं. सध्याचा शिक्षक हा कॉम्प्युटरमध्ये आणि त्या मोबाईलमध्ये पॅक झाला. दादांनी तिथं एक वाक्य वापरलं की माझा शिक्षक आहे ना आणि माझा विद्यार्थी मातीपासून दूर जायला नको. आणि मी म्हटलं मग तो माझा शिक्षक वर्गापासूनही दूर जायला नको, तर तो वर्गात पण राहायला पाहिजे. आणि तुम्हाला प्रॉमिस, मला आनंद वाटतो की त्यांनी त्याची दक्षता घेतली आणि ते म्हटले की सर मी अर्ध काम तुमचं कमी करेल, काळजी करू नका. तुमच्या भावना मी आधी तिथं मांडल्या होत्या आणि त्या दादांनी ऐकल्या सुद्धा आणि ते सांगितलं सुद्धा. मला आता ते गीत म्हणायचं आहे, मला वेळ कमी आहे थोडासा. मी तिथं थोडंसं जादा बोललो होतो. मी ZPला 3 वर्ष सर्व्हिस केली होती आणि मग महापालिकेने परीक्षा घेतली तर तेव्हा मी फर्स्ट आलो होतो. आणि मग दुसरं असं झालं की मग शहरात आल्यावरती अधिक पंख फुटतात थोडेसे. तुम्ही सारे वेटिंगला आहे की काय काय नाही. आपलं जे शिक्षण आहे ते आताचं, त्या संदर्भातलं एक मागचं गीत आहे खूप. तुझ्याच भुकेचे सारं भाकरीसाठी चालू आहे. दादांनी म्हटलं की पोरांच्या भाकरीची सोय होईल असं शिकवा बरं का त्यांना. आणि पुढे एक वाक्य त्यांनी वापरलं होतं, 10वीच्या पोराला वाचता नाही आलं तर ती मोठी शोकांतिका आहे. त्यांनी 2-4 भारी शिक्षकांची उदाहरणं पण दिली. म्हणून आपल्या पोरांना टीचभर भरलं पाहिजे त्याचं, एवढं त्याची उपजीविका होईल एवढं काम त्यांच्याकडून झालं पाहिजे त्या मुलांकडून. मला माहिती आहे माझे हाडाचे शिक्षक हे एकाच जीवनामध्ये एवढं काम करतात, दिवस रात्र, सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास व्यापलेले असतात आणि ते मुलांसाठी काय करतात त्या संदर्भात. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे. ॲक्च्युली दादांची इच्छा अशी होती, वामनदादा कर्डकांची, की माणसाचं पोट भरत नाही, तो अनेक उद्योग करतो. माझा शिक्षक तसा नाही आहे, ते एकाच उपजीविकेवर राहतो. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे. माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. हा सारा जमाना हिताचा झालेला आहे. माझ्या हिताचं कोण बोलेल, माझ्यासाठी कोण उभं राहील, यासाठी असे तुझे माझे नाते जुळावे. आपण विश्वगुरु होण्याच्या अवस्थेला पोहोचलेला आहोत. हे विश्वाची माझे घर म्हणणारे, आणि म्हणून तुझ्यात असे तुझे माझे नाते जुळावे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. हा महाराष्ट्राचा वारसा फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा वारसा आहे. दादांनी आणखी एक भाषणात सांगितलं की देशभर
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे, कारण महाराजांनी या जगाची, या देशाची मोठी परंपरा तोडून काढली. कोणती परंपरा माहिती आहे? गुरुकुल पद्धतीची. आणि त्यांनी सांगितलं सर्वांना क्षत्रिय बनव. तेली, माली, सारी, कुणबी, धोबी, सुतार, लोहार, धनगर, कुंभार, सबको क्षत्रिय बना दिया और बोले कि ये ले लो तलवार और तुम्हें भी लढना है. 17 स्वाऱ्या सर होतात आणि आपण का बरं हारतो? कारण क्षत्रिय थोडे होते, फास्ट. शिवाजी महाराज पहिला माणूस आहे, व्यक्ती आहे की ज्यांनी सांगितलं की मला अत्यंत मावळ्या, छोट्या मावळ्याला सुद्धा मला काय बनवायचंय. आणि दादांनी तेच केले. तेही साऱ्या शिक्षकांना ते करतायत आणि माझ्या रूपाने तुमच्या समोर मी बसलेलो आहे. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं या जेडपीच्या कार्यक्रमात. एकाने हसावे लाखांनी रडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, असे विश्व आता इथे नाउरावे. शिक्षण कशासाठी हवंय? न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा तुम्हाला, मला, आम्हाला नाही तर शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत मिळाला पाहिजे. तेव्हा तर ते शिक्षण जाणीव निर्माण करतं, स्वत्वाची जाणीव निर्माण होतं आणि सारे माणसं सारखे. कोणी हसायला नको आणि कोणी रडायला नको. कारण जेडपी आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या फक्त वंचित, दलित, शोषित आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांच्या शाळा आहेत. आणि म्हणून सारे शिक्षक हाडाने त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते करत राहतात. मला त्याची जाणीव आहे. एकाने हसावे लाखांनी रडावे, असे विश्व आता इथे नाउरावे. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित भावे. इथे सारे या साऱ्या भूमीमध्ये नवा विचार पेरला गेला पाहिजे. तो विचार काय? इथे सारे नवे पेरताना वामन परी मी तुझे हात भावे. माणसा इथे मी तुझे गीत गावे आणि असे गीत गावे तुझे हित भावे. मित्रांनो, नाशिक महापालिकेचे सर्व लोक ही प्रार्थना म्हणतात, ही कविता म्हणतात आणि मी सर्वांनाच म्हटलं की म्हणा, तर त्यांनी सर्वांनी बरोबर माझ्याबरोबर म्हटलं. दादासाहेबांना हे खूप आवडलं. मी थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की मी माझ्या 30 वर्षाचे आयुष्य अगदी प्रफुल्लित झालं, आनंदी झालं. याचं कारण काय की शिक्षण मंत्र्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हटलं यू आर ग्रेट बॉय, यू आर ग्रेट टीचर. असे मला टीचर घडवायचे. आणि ही प्रेरणा घेऊन मग मी म्हटलो की मोठं हृदय घेऊन आपण तिथं गेलं पाहिजे. आता तुम्ही मला जर ऐकलं सो थँक्यू. यातलं एकही वाक्य मी तयार केलेलं नाही. माझं आधी काही रिडिंग झालेलं नव्हतं. असंच आलो आणि लगेच तुमच्याशी बोललो. नामदारांनी मला इथं संधी दिली. सो थँक्यू. इथले शिक्षण अधिकारी आणि सर्वांचं थँक्यू. आणि इथं जे जे पुरस्कारती झालेत त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मला संधी मिळाली. जेडपीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं थँक्यू ऑफ ऑल यू. मनपूर्वक धन्यवाद साळवे साहेब. वामनदादांची ही अतिशय सुंदर प्रार्थना मनामनात घर करते. आणि सरांनी जी खंत व्यक्त केली की 30 वर्षात घडलं नाही. खरं तर आयुष्यात मनासारखं काही घडत नाही आणि एकदा ते घडत गेलं की आयुष्य कुठंच बिघडत नाही असं किरण भावसार म्हणतात. किंवा आज आपलं भाग्य असं आहे की मंचावरचे दोन्ही नामदार. एक कोटेशन आहे की शब्द